चला तर मित्रांनो, आपण आजचे करंट अफेअरचे प्रश्न डिस्कस करूया। आज पण महत्त्वाचं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यामध्ये बरेच महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला इथे दिसणार आहे। चला तर बघूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगाव सातारा या ठिकाणी झालेला होता। त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील असे होते आणि तुम्हा सर्वांना माहित असेल 3 जानेवारीला बालिका दिवस साजरा केला जातो। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सुद्धा होत्या आणि 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा भिडेच्या वाड्यात पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली होती। मित्रांनो, 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो 1955 पासून। हा एक पॉइंट सर्वांनी लक्षात घ्या। त्यानंतर याच दिवशी स्त्रीमुक्ती दिवस, स्त्रीमुक्ती चळवळीच्या जनक कोणाला म्हटलं जाते? सावित्रीबाई फुले यांना म्हटलं जाते। सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर, बावनकशी, काव्य फुले असे ग्रंथ लिहिलेले होते। हा एक महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि त्यांचे निधन 10 मार्च 1897 ला प्लेगच्या बाधेमुळे झालेले होते। प्लेगच्या रुग्णांची सेवा करीत असतानाच त्यांना प्लेगची लागण झाली होती आणि 10 मार्च 1897 ला त्यांचे निधन झालेले होते। ठीक आहे, तर असे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे मित्रांनो स्त्री शिक्षणासंबंधित। ओके, भूदान चळवळ हे 18 एप्रिल 1951 मध्ये सुरू करण्यात आली होती आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे आणि ही चळवळ पोचमपल्ली तेलंगणा या ठिकाणाहून सुरू करण्यात आली होती। अलीकडेच पोचमपल्लीला जागतिक पर्यटन पुरस्काराचा अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे। सो हा पॉइंट तुम्हाला इतिहासामध्ये लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, की औरंगाबाद मराठवाडा विभाग। ओके, सो तुम्हाला सर्वांना माहित आहे की औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर असे झालेले आहे। म्हणजेच मराठवाडा विभागामध्ये एकूण 8 जिल्हे येतात। त्या 8 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ बीड या जिल्ह्याचं आहे, तर सर्वात लहान जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने? तर तो आहे हिंगोली। सो हे दोन्ही पॉइंट महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा। औरंगाबाद विभागामध्ये एकूण 8 जिल्हे येतात। त्या 8 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते आहे बीड आणि सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने आहे हिंगोली। ओके, लक्षात असू द्या। तर बघा, नायगाव एक ठिकाण आहे ते बीडमध्ये आहे, तर ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे। हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा। त्यानंतर बीडला हृदयाच्या आकाराचा जिल्हा म्हटलं जाते आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा बीडलाच म्हटलं जाते। हा एक पॉइंट तुम्ही सर्वांनी इथे लक्षात ठेवा। त्यानंतर करंट अफेअर मधला पुढचा प्रश्न आहे, लिओनेल मेसी यांचा जर्सी नंबर 10 निवृत्त करण्याची घोषणा अर्जेंटिना फुटबॉल टीमने केलेली आहे। ठीक आहे, लक्षात असू द्या। सो लिओनेल मेसी यांचा जर्सी नंबर आहे 10। तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे सुद्धा प्रसिद्ध खेळपटू आहे पोर्तुगीजचे, तर त्यांचा जर्सी नंबर लक्षात असू द्या, जर्सी नंबर 7। ओके, त्यानंतर बघा, लिओनेल मेसी यांनी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल 2022 विजेता संघ होता अर्जेंटिना। ओके, लक्षात असू द्या। आणि त्यांनी फ्रान्स या संघाचा पराभव केला होता। म्हणजे विजेता अर्जेंटिना, उपविजेता आहे फ्रान्स। म्हणजेच लिओनेल मेसी कोणत्या देशाचे खेळाडू आहे? अर्जेंटिना। हा एक पॉइंट लक्षात असू द्या। तुम्हाला सर्वांना माहित असेल की 8व्यांदा बॅलन डी ऑर पुरस्कार लिओनेल मेसी यांना मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला प्रमुख कोण झालेल्या आहे? तर त्या झालेल्या आहे नीना सिंग आणि CISF ची स्थापना ही 10 मार्च 1969 मध्ये करण्यात आलेली होती। तर CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे प्रमुख कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे अनिल दयाल सिंग। लक्षात असू द्या। ओके, CRPF ची स्थापना केव्हा झाली हे एकदा तुम्ही चेक करून घ्याल। ओके, आता बघा BSF ची स्थापना आहे 1 डिसेंबर 1965। तर BSF चे प्रमुख झालेले आहे नितीन अग्रवाल। हा एक पॉइंट लक्षात ठेवा सर्वांनी। त्यानंतर पाहता 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस असतो। विधान चुकी बरोबर? तर बरोबर आहे, 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस असतो। ओके, त्याचप्रमाणे आपला गणराज्य दिवस सुद्धा, प्रजासत्ताक दिन सुद्धा 26 जानेवारीला असतो। तर 26 जानेवारी 2024 ला आपल्या इथे प्रमुख पाहुणे कोण येणार आहे? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन येणार आहे। हा पॉइंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा। ओके, त्यानंतर पहा, भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लोन नावाचा युद्ध सराव अलीकडे पार पडलेला आहे। त्याचप्रमाणे भारत आणि UAE मध्ये जायद तलवार, डेझर्ट ईगल हे युद्ध सराव पार पडलेले आहे। सो हे पॉइंट आहे महत्त्वाचे, लक्षात असू द्या। आता बघा, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर ते आहे मित्रांनो अंटार्क्टिका। ओके, आणि ते थंड वाळवंट आहे कारण तिथे बर्फ मोठ्या प्रमाणात आहे। मात्र जगातील सर्वात उष्ण वाळवंट कोणते आहे? ते आहे सहारा। आणि कोरडे वाळवंट कोणते आहे? ॲटाकामा, जे की दक्षिण
अमेरिकेमध्ये येते. तर भारतामध्ये जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं नाव आहे थर वाळवंट आणि हे वाळवंट राजस्थान या राज्यामध्ये आहे. लक्षात असू द्या, भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ राजस्थान या राज्याचेच आहे. म्हणजे क्षेत्रफळात प्रथम क्रमांक कोणाचा लागतो? राजस्थानचा. आता हे थोडं इंग्लिशमधला पॉईंट मी इथे कव्हर करून देतो. DEER आलं, डिअर म्हणजे ते होते हरिण आणि DEAR आलं तर प्रिय. प्रमाणे डेझर्टचा अर्थ होते वाळवंट, पण डेझर्टमध्ये DS आला तर ते होते मिठाई, मिष्टान्न. ओके. शिप म्हणजे होते मेंढी, तर हे शिप म्हणजे होते जहाज. SHIP आलं तर ते होते जहाज. तर असे काही समान उच्चाराचे शब्द असतात जे आपल्याला इंग्रजीमध्ये विचारले जातात. मी एक इंग्रजीचं लेक्चर पण टाकलेलं होतं आणि तुम्हाला माहीत आहे की त्याच्यामधून प्रश्न पण आलेले होते. तर असे पॉईंट्स कव्हर करत चला. कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त या तिन्हींना छेदून जाणारी कोणती नदी आहे जगातील? तर ती आहे लिंपोपो नदी. लक्षात असू द्या. भारतातील कर्कवृत्तामधून कोणती नदी जाते? तर ती आहे मही नदी. लक्षात असू द्या. कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त हे तीनही वृत्त कोणत्या खंडातून जातात? तर तो खंड आहे मित्रांनो आफ्रिका खंड. आफ्रिका खंडाला अज्ञात खंड, काळा खंड सुद्धा म्हटलं जाते. मग भारतातून कर्कवृत्त जाते का? तर हो, भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते आणि ते एकूण 8 राज्यातून जाते. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि रेखावृत्त जे गेलेलं आहे भारतातून ते 5 राज्यातून गेलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. माझ्याकडून हा चार्ट जो आहे हा सर्वच्या सर्व काय करा तुम्ही पाठ करून घ्या. परीक्षेत यावरती प्रश्न येणार आहे मित्रांनो. त्यानंतर ई सॉईल म्हणजे होते इलेक्ट्रॉनिक सॉईल. तर इलेक्ट्रॉनिक सॉईलचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? तर स्वीडन या देशामध्ये लागलेला आहे. लक्षात असू द्या. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग आता सॉईल म्हणजे होते मृदा. मग जागतिक मृदा दिवस कधी असतो? तर लक्षात असू द्या, जागतिक मृदा दिवस असतो 5 डिसेंबरला. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि हायड्रोपॉनिक वनस्पती म्हणजे काय असतात? ज्या पाण्यावर जगतात त्यांना हायड्रोपॉनिक वनस्पती म्हटलं जाते. लक्षात असू द्या. चला, ब्रिक्स. आता बघा, ब्रिक्स संघटनेची स्थापना ही 16 जून 2009ला करण्यात आलेली होती. ओके. आणि मुख्यालय कुठं आहे? तर शांघाय, चीन या ठिकाणी. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश असतात. दक्षिण आफ्रिकेचा समावेश हा 2010 मध्ये झाला होता. चायना आणि साऊथ आफ्रिका लक्षात ठेवा. आता काय झालेलं आहे? 1 जानेवारी 2024ला यामध्ये 5 देश विलीन झालेले आहे, आलेले आहे, सदस्य झालेले आहे. याच्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण. मी तुम्हाला इथं ई वाले देश इथं आणून दिलेले आहे, ज्याच्यामध्ये ईनं सुरुवात होते. इजिप्त, इथिओपिया, इराण आणि वाले लक्षात ठेवा सौदी अरेबिया, त्या UAE. मात्र याच्यामध्ये अर्जेंटिना येणार होता, परंतु तो आता समाविष्ट झालेला नाही आहे. त्यामुळे हे 5 देश आणि हे 5 देश असे आता ब्रिक्सचे 10 सदस्य देश झालेले आहे. अर्जेंटिना आहे का याच्यामध्ये? नाही. हा एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर पाहता बिमस्टेक. आता बिमस्टेक संघटना सध्या चर्चेमध्ये आहे. बिमस्टेकची स्थापना ही 6 जून 1997 मध्ये झाली होती. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना 15 जून 2001 मध्ये झालेली होती. ब्रिक्स संघटनेची स्थापना लक्षात ठेवा 2009. सार्क संघटना म्हटलं तर 8 डिसेंबर 1985 आणि G20 म्हटलं तर 26 सप्टेंबर 1999. G20ची परिषद आपल्या भारतामध्ये पण पार पडलेली आहे आणि G7ची स्थापना 1975. तर ह्या सर्व संघटना लक्षात असू द्या. यामध्ये भारत बिमस्टेक, SCO, ब्रिक्स, सार्क, G20चा सदस्य आहे, मात्र भारत G7चा सदस्य नाही. हा पॉईंट तुम्ही इथे सर्वांनी लक्षात ठेवा. जागतिक ब्रेल लिपी दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारीला साजरा केला जातो. ब्रेल लिपीचा शोध कोणा लावला होता? लुईस ब्रेल यांनी. ओके. म्हणजे अंध लोकांसाठी एक प्रकारे त्यांनी डोळेच दिलेले होते असं आपल्याला म्हणता येईल. कारण अंध लोक ब्रेल लिपीमुळे काय करू शकतात? वाचू पण शकतात. त्यामुळं लुईस ब्रेल यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यासाठी आपण 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा करतो. आता बघा, 2 जानेवारी 1881ला मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं आणि ते रविवारी प्रकाशित होत होतं आणि विशेषतः म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये होतं. त्यानंतर 4 जानेवारी 1881ला तिथून 2 दिवसांनी केसरी वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि हे मंगळवारी प्रकाशित होत होतं. मात्र मराठा हे इंग्रजीमध्ये होतं. एक मराठा वृत्तपत्र होतं मित्रांनो मराठीमध्ये, ते आचार्य अत्रे यांनी सुरू केलं होतं. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. 1888 मध्ये सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी मग स्थापन केलेलं होतं, कारण 1887 मध्ये त्यांनी केसरी वृत्तपत्राचा राजीनामा दिलेला होता. आधी राजकीय सुधारणा म्हणत होते लोकमान्य टिळक आणि सामाजिक सुधारणा म्हणत होते गोपाळ गणेश आगरकर. याच्यातून वादविवाद झाले आणि 1887ला केसरीचा राजीनामा गोपाळ गणेश आगरकर यांनी दिलेला होता. गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मग 1888ला त्यांनी सुधारक वृत्तपत्र काढलं गोपाळ गणेश आगरकर यांनी. आणि याच्या पण 2 आवृत्त्या होत्या. एक होती मराठी आवृत्ती सुधारकची, जे की गोपाळ गणेश आगरकर हँडल करत होते, आणि इंग्रजी आवृत्ती सांभाळत होते गोपाळ कृष्ण गोखले. आता गोपाळ कृष्ण गोखले तुम्हाला माहिती
माहित आहे की भारत सेवक समाज 1905 मध्ये कोण स्थापन केला होता? गोपाळकृष्ण गोखले यांनी. गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु पण होते. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. ओके, करंट अफेअरचा सब्जेक्ट वाईज स्टडी करणं आपल्याला आवश्यक ठरते. आता बघा, एक्स रे पोलरोमीटर सॅटेलाइट म्हणजे एक्सपोसॅट लॉन्च केला आहे 1 जानेवारी 2024ला. PSLV C58 इस्रोने हे लॉन्च केलं. कुठून लॉन्च केलं? श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटरवरून आपण हे लॉन्च केलेलं आहे, जे की आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि सर्वाधिक जे सॅटेलाइट सोडले जातात ते श्रीहरिकोटा येथूनच सोडले जातात. आता आपलं जे इस्रो आहे, इस्रो म्हणजे होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक. आणि याचे 10वे अध्यक्ष आहे एस सोमनाथ. लक्षात असू द्या. मग थुंबा एक संशोधन केंद्र आहे केरळला, व्हिलर बेट आहे ओडिशाला, आणि चांदीपूर आहे ओडिशाला. सो हे जोड्या लावणीसाठी स्थळं पाठ ठेवा, पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग PSLV 57 आपण आदित्य L1 पाठवलेला आहे सूर्यावर. PSLV C56 आपण सिंगापूरचे 7 उपग्रह सोडलेले होते. सो हे नंबरिंग तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आता रॉकेटचे प्रक्षेपण होते हा न्यूटनचा 3ऱ्या नियमानुसार होते. कारण न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा, दुसरा नियम संवेगाचा, तर तिसरा आहे क्रिया प्रतिक्रिया बल. तर हे न्यूटनचे तीनही नियम तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 डॉक्टर BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. ते चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहे. चान्सलरचं स्पेलिंग लक्षात ठेवा. हिसार हरियाणा या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. आणि बघा, एक महत्त्वाचं म्हणजे राज्यातील विद्यापीठ असतात त्यांचे कुलपती राज्यपाल असतात, मात्र पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये कुलपती हे मुख्यमंत्री असतात. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, फरक आहे हा. त्यानंतर हरित क्रांतीची सुरुवात भारतामध्ये 1966-67 मध्ये झाली होती. तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहे MS स्वामीनाथन, तर जगाच्या हरित क्रांतीचे जनक आहे नॉर्मन बोरलॉग. आणि भारतामध्ये जेव्हा हरित क्रांती झाली होती तेव्हा गहू आणि तांदूळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आलं होतं. बघा, MPSCने एक प्रश्न विचारला होता की गहू तांदूळामध्ये सर्वाधिक उत्पादन कशाचं जास्त होतं? तर गव्हाचं उत्पादन जास्त होतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि तत्कालीन कृषी मंत्री कोण होते भारताचे हरित क्रांतीच्या वेळेस? ते होते C सुब्रमण्यम. त्यामुळे हा प्रश्न इथे पाठ ठेवा. त्यानंतर नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा, स्वाती नायक यांना देण्यात आलेला आहे, ज्यांना बिहाना दीदी किंवा सीड लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जाते, आणि त्या ओडिशा राज्याच्या आहे. सो नॉर्मन बोरलॉग पुरस्कार स्वाती नाईक, ओडिशा लक्षात ठेवायचं आहे. मित्रशक्ती युद्ध सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान पार पडतो. विधान चुकी बरोबर, तर अगदी बरोबर आहे. स्लिनेक्स युद्ध सराव कोणादरम्यान पार पडतो? तर स्लिनेक्स म्हटलं तर भारत आणि श्रीलंका जर आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिलं तर बघा, श्रीलंका इंडिया एक्सरसाइज. सो स्लिनेक्स भारत आणि श्रीलंका. एक हंबनटोटा बंदर आहे, ते पण कुठे आहे? श्रीलंकेलाच आहे. सो ही माहिती लक्षात असू द्या. हिट अँड रन कायदा सध्या चर्चेमध्ये होता. तर हिट अँड रनमध्ये अपघात झाल्यास लक्षात घ्या, ट्रक ड्रायव्हर करून झाल्या तो पडून गेल्यास त्याला 10 वर्ष सजा व लक्षात असू द्या 7 लाखाचा दंड होता. त्यामुळं ट्रकवाल्यांनी संप पण केला होता, हा तुम्हाला माहित आहे. त्यामुळे हा कायदा आता सध्या मागे घेण्यात आलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, देशातील पहिली मुलीची सैनिकी शाळा वृंदावन उत्तर प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. मग यावरून मी थोडा एक पॉईंट कव्हर करून देत आहे की महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? साताऱ्याला. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. फक्त टू द पॉईंटच आपल्याला अभ्यास करायचा आहे, कुठलाही टाइमपास न करता. ओके, सो यासाठी जॉईन करा आपल्या पर्टिक्युलर नॉलेजला. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.